नमस्कार, मी प्रवीण कुमार राऊत। नुकताच आपण अमरावती जिल्ह्यातील गाविलगड या किल्ल्यावरती आलो आहे आणि आम्ही सुमारे 1 तासाचा गाविलगडाचा हा परिसर बघत जेव्हा आलो तेव्हा आम्हाला दिसलं इथे की हा फार प्राचीन असा किल्ला आहे। या गाविलगडाचा महाभारतकालीन सुद्धा उल्लेख केलेला आहे आणि या गाविलगडावर येताना आज हा हजारो वर्षाचा साक्षी असलेला किल्ला जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा इथे कुठे आम्हाला मार्गदर्शक म्हणून असे माइलस्टोन किंवा या बाजूने त्या बाजूने जावे असे सूचना फलक सुद्धा नव्हते। पुरातत्व विभागाने किंवा संस्कृती विभागाने किल्ले गड जतन करण्याच्या जबाबदारीमध्ये किमान सूचना असल्यास या किल्ल्याचे जे अवदशा किंवा भग्नावस्था जी झालेली आहे ती थांबवता येईल। कारण देशभरामध्ये असे बरेचसे किल्ले आहेत की तिथे एक इतिहास जोपासला जातो आणि त्या इतिहासाची साक्ष जेव्हा आपण नव्या पिढीला सांगायसाठी अभ्यासक्रमाच्या द्वारे जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना प्रत्यक्ष इथे जे पाहायला पाहिजे मिळायला पाहिजे ते दिसत नाही। याचे जतन किंवा संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। तर किमान पुरातत्व विभागाने इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा प्रत्येकी 20 रुपये तिकीट घेतली, मात्र याच्यामध्ये आम्हाला कुठेही मार्गदर्शक फलक दिसले नाहीत। ही एक शोकांतिका इथे दिसून पडते। त्यासोबतच इथे पुरातत्व विभागाची स्वच्छता किंवा जतन काय केलं जातं किंवा माहिती सुद्धा नाही आहे। जेव्हा आम्ही इथे काही घुमट पाहतोय, कुठे दरवाजे बघतोय, तर हा कुठला दरवाजा आहे, ते घुमट कुठला आहे, ते घुमट काय आहे याबद्दलची कुठेही अशी माहिती प्रत्यक्ष तिथं नोंदली गेलेली नाही आहे। या सगळ्या गोष्टी बघताना किमान आपल्याला एवढं दुर्लक्ष का केलं जातं आहे हा विचार केला पाहिजे। मला असं वाटते की आपण या गाविलगड किल्ल्यावर येताना याचा इतिहास फार जुना आहे तो वाचला पाहिजे। श्रीपाद चितळे यांनी विदर्भातील किल्ले यामध्ये सुद्धा अमरावती जिल्ह्यातील हा चिखलदरा इथे बसलेला हा गाविलगड किल्ला नमूद केलेला आहे। तेव्हा मी पुन्हा सगळ्यांना विनंती करतो की इथे खूप चांगली जागा आहे। बाजूलाच एक स्वर्ग सारखा अनुभव येणारी छान अशी दरी आहे, त्यासोबतच वेगवेगळे तलाव आहेत आणि इकडे घनदाट जंगल आहेत। या पृथ्वी आणि दरी म्हणजे जमीन आणि दरीच्या मधामध्ये हा किल्ला बसलेला आहे। खूप सुंदर असं इथलं दृश्य आहे। तर चला एकदा आपण बघायला येऊया।